युनीच्या प्रत्येक कॉर्नरला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सिटिंग एरिया आहेत आणि व्ह्यू तर काय सांगायचं तुम्हाला दिसतच असेल. क्वालिटी व्ह्यू आहे गाईज, क्वालिटी. आणि त्यांनी असे प्लांटिंग वगैरे सुद्धा केले, स्टार्ट केलं तर त्या साईडनी. त्यानंतर आपण हे पूर्ण फाउंडर्स बिल्डिंग तुम्हाला दाखवली. आणि आता बॅक साईडला असं काही स्टेअर्स खाली जातात आणि ह्या साईडला पूर्ण एक मोठं फील्ड आहे. तिथं बसायला आणि चिल करायला जागा आहे. भरपूर असे प्लेस आहेत युनीमध्ये की तिथे तुम्ही बसू शकता, निवांत स्टडी करू शकता. हे पूर्ण जे फील्ड आहे पूर्ण मोकळं आहे, काहीच नाही आहे इथं. तिथं बेंचेस आहेत आणि खूप लांब लांब आहेत, तिथं येऊन तुम्ही बसू शकता. आणि संध्याकाळी इथं भरपूर गर्दी असते. बेंचेस आहेत, तिथं कोणतरी चेअर आणून ठेवली आहे. इथं 2 आहेत, इथं एक आहे, त्या साईडला एक आहे. असा एक रोड येतो आणि हा स्ट्रेट खाली जातो. खाली आपल्याला बघायला भेटणार आहे स्पोर्ट्स सेंटर. त्याआधी एक पॉन्ड येतं, ते पॉन्ड तुम्हाला दाखवतो. आणि सुंदर, भरपूर सुंदर ते एक वॉटरफॉल येतो, छोटासा आहे. आणि अजून एक स्पोर्ट्स सेंटर आहे, तिथं झुंबा वगैरे म्हणजे सगळं होतं. एक रस्ता या साईडला जातो, एक या साईडला जातो. इथं स्पोर्ट्स सेंटर आहे छोटंसं आणि इथं पॉन्ड आहे. तर फर्स्ट आपण पॉन्ड व्हिजिट करूया. सुंदर असं इथं युनी राईट ना, पॉन्ड हे पॉन्ड आहे. आणि त्या साईडला बसायला बेंच आहे, या साईडला बसायला बेंच आहे. इथं बसून असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. एक छोटा इथं ब्रिज पण आहे, तुम्हाला ब्रिज पण दाखवतो. बघा, पाणी घाण आहे बरं का, बट ठीक आहे, नाईस. ह्या साईडला ते स्पोर्ट्स सेंटर आहे. आणि अजून एक बॅक साईडला ते मोठवाले तर जिम आणि टेनिस कोर्ट आहे वगैरे, इंडोर. मस्त आहे ना, पूर्ण पॉन्ड असं. आणि ह्या साईडला हेच पाणी खाली जाऊन अजून एक वॉटरफॉल आहे छोटासा. इथनं एक छोटंसं एक वे जातो वर, ते तुम्हाला फाउंडर्स पाशी घेऊन जातं बॅकला. खूप छोटे छोटे रस्ते आहेत, खूप छोटे छोटे. पाणी असं तिथनं फ्लो होतं आणि खाली जातं या साईडला. तेच पाणी तिकडं बॅकला जातं. असं काही वॉटरफॉल आहे छोटासा. इथं आम्ही असं येऊन बसतो मस्तपैकी, नाईस ना. चला जाऊया नेक्स्ट लोकेशनला. आता आलो आहे मी या कॉर्नरला. तर इथं आपल्याकडं आहे हब. मी तुम्हाला म्हणलं अजून एक डायनिंग हॉल आहे, हब. त्यानंतर मेडिसिन क्लब आहे, स्पोर्ट्स सेंटर आहे आणि जैन हॉलोवे, जिथनं आपण आता आलो जैन हॉलोवे. हे आहे मेडिसिन. इथं युनीचं प्रायव्हेट क्लब आहे. ओके, तर इथं पार्टीज असतात थर्सडे फ्रायडेला आणि खूप भयंकर पार्टी असतात. जास्त करून इथं होतं डेसे नाईट आहे. अजून एक ॲकोमोडेशन्स ह्या साईडला 2 ॲकोमोडेशन्स आहेत, गाव अँड वेडबन. हे जे आहे ते गाववर आहे आणि ह्याच्या बॅक साईडला आहे वेडबन. तर इथूनच या साईडनी असा एक वे जातो, तो डायरेक्ट स्पोर्ट्स सेंटरला जातो. आणि द बेस्ट पार्ट इथं राहण्याचा, ह्या स्टुडंटसाठी स्पोर्ट्स सेंटर हे एवढं जवळ आहे. म्हणजे तुम्हाला घराखाली लिटरली उतरायचं आणि 1 मिनटं चालायचं आहे, तुम्ही डायरेक्ट पोहोचताय जिममध्ये. गाईज आपण चाललो आहे आता स्पोर्ट्स सेंटरकडे. आपल्याला इथं बघायला भेटणार आहे जिम, त्यानंतर इंडोर कोर्ट आहेत, आउटडोर कोर्ट आहेत. आणि या फक्त एकच गोष्ट, आमच्या युनीला स्विमिंग पूल नाही आहे, त्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं. चला बघूया. पण आत्ता आहे स्पोर्ट्स सेंटर, रॉयल हॉलोवे स्पोर्ट्स सेंटरमध्ये. आणि आपल्याकडं इथं अवेलेबल आहे आउटडोर कोर्ट अँड या साईडला इथं आहे इंडोर कोर्ट. आणि तुम्ही जो बॅक साईडला बघितलं तिथं आहे जिम. आणि या बघूया इथं काय गेम्स चालू आहेत. आणि इथं बघू शकता टेनिस वगैरे चालू आहे, बॅडमिंटन, टेनिस. ह्या साईडला बट फुटबॉल आहे, बट हे छोट्या पोरांसाठी वाटतं. एवढं काय अवेलेबल आहे स्पोर्ट्स सेंटर, एवढं मोठं आहे, भरपूर मोठं. इथं इंडोर आहे आणि त्या साईडला जिम आहे. लेट्स गो, तुम्हाला जिम दाखवतो कशी आहे जिम.
सुद्धा अंडरग्रॅडसाठी आहे. बट बघूया पुढं कुठलं आहे. एवढं फिरलं नाही आहे ते, त्यामुळे माहीत नाही आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी शूट चालू आहे सगळं. हे बघा ह्या साईडला हब रिसेप्शन. हे जे कॉवर, रनिंग मॅट, ट्यूब बटलमध्ये राहतात त्यांचे सर्व पार्सल्स सगळे ह्या साईडला येतात. हे बघा गाईज, हे आहे हब. आणि इथंच केमिकोसुद्धा आहे. मला दाखवतो कसे ते डायनिंग हॉल. तर आत्ता आपण जे पाहिलं हे किमिको आणि हब आहे. आणि इथं आत्ता खूप क्राऊड आहे, खूप एक्सचेंज स्टुडंट्सचा. त्यामुळे जरा मी कॅमेरा डायरेक्ट त्यांच्यावर मारू शकत नाही, त्यामुळे थोडंच दाखवलं आहे तुम्हाला. बट आहेत एवढे असे काय आहेत डायनिंग हॉल. बाहेर आल्यावर इथं आउटसाईडसुद्धा सिटिंग आहे. हे बघा, हे तर आहे मेडिसिनची सिटिंग पूर्ण. आणि या कॅफेची इथं आहे. आपण जाऊया परत वर. तर हे आहे विल्यमसन, बटलर आणि ट्यूक. तर भरपूर अशा ॲकोमोडेशनचे ऑप्शन आहेत. बट अंडरग्रॅडसाठी मास्टरसाठी खूप कमी आहेत. ही जी बिल्डिंग आहे बॅक साईडला, ही आहे शिलिंग बिल्डिंग. या साईडला सगळ्यात मोठे ऑडिटोरियम आहे. तिथं लेक्चर्स होतात वेगवेगळ्या कोर्सेसचे. बट हा खूप मोठा ऑडिटोरियम आहे. वॉल्फसन बिल्डिंग, क्वीन्स बिल्डिंग. गाईज, आपण आता आलो आहे मोस्ट फेवरेट प्लेस ऑफ एव्हरी स्टुडंट इन रॉयल हॉलोवे. एवढ्या भरपूर पार्टीज होतात, भरपूर पार्टीज. साईडला एक प्रायव्हेट असं DJ वगैरे ऑर्गनाईज असतो SUमध्ये. आणि तो मेन SU आहे. त्या साईडला ATM आहे पैसे काढायला. टॅप करायचे, पैसे काढायचे, खर्च करायचे, पैसे काढायचे, खर्च करायचे. आणि जेव्हा पार्टीज असतो तिथं आउटसाईड जो एरिया आहे पूर्ण फुल असतो, पूर्ण फुल. म्हणजे इथं बसायला सुद्धा जागा नसते. राईट नाव इट्स क्लोज. बट मे बी नेक्स्ट टाईम वेल की कसं असतं SUच्या पार्टीज. बट आता इथं एक पण पार्टी होणार नाही आहे. राईट साईडला तुम्हाला तिथं असेल तर राईट साईडला इंटरनॅशनल बिल्डिंग आहे. इथं माझे लेक्चर्स झालेत. आणि खाली इथं लॅब आहे जे 24/7 चालू असते. तुम्ही कधी येऊन ॲक्सेस करू शकता. गाईज, राईट ना आपण आता आहे बॉयलर्स कॅफे. मी एक तुम्हाला सांग, या जागी मी कधीच नाही आलो आहे. फर्स्ट टाईम मी येतो आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण की कधी येण्याचा असा चान्सच नाही भेटला. एवढे भरपूर कॅफे आहेत युनीमध्ये की इथे कधीच नाही आलो आहे. बट नाईस कॅफे आहे. इंजिनिअरिंग कॉटेजेस, रेकॉर्डिंग स्टुडिओ लेफ्ट साईडला. त्या साईडला कॅफे आहे. आणि इथं आउटडोअर इनडोअर सेटिंग दोन्हीसुद्धा आहे. कारण दिसतंय तुम्हाला मागच्या साईडला फाउंडर स्क्वेअर. आपण त्या साईडने चालू केलं आणि आता आपण त्याजवळ आलेलो आहे. जस्ट 2-3 पार्ट्स राहिलेत ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपली युनिट 2 डन आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून गाईज. ॲकोमोडेशन्सवर व्हिडिओ येणार आहेत. लेट्स गो. आता चेकआउट करूया. आपण आलो आहे बेडफोर्ड बिल्डिंग, जे स्टुडंट कॉम्प्युटर सायन्स, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, फिजिकल अँड मॅथमॅटिकल सायन्समध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही बिल्डिंग आहे. तुम्हाला एक दाखवतो. इथं कॅट हाऊस आहे. स्नेक इन करू आपण. हे असते हे बघा, दिसतंय बघा गाईज. मी बघा गाईज, ही कॅट दिसते. या कॅटसाठी इथं प्रॉपर असं हाऊस बनवलं आहे. त्यासाठी बसायला, त्यासाठी खेळणी, तिला झोपायसाठी वाटतंय. बघा तिचं छोटंसं हाऊस आहे. हे बघा कशी फिरते. तिला खायला ठेवलंय तिथं. आणि हे डिपार्टमेंटच्या लोकांनी केलेलं आहे कॅटसाठी. बघताय. वेट इज ओव्हर. ही जी बिल्डिंग दिसते इथे आमचे कोर्सचे लेक्चर्स होतात. आणि तुम्हाला दाखवतो एक सेपरेट असं ऑडिटोरियम आहे आमच्यासाठी. आणि बॅक साईडला इथं गेला तर आमच्या लेक्चर्स रूम आहेत. मी माझा ID विसरलो आहे घरी आणि तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. बट या दिस इज द बिल्डिंग. हे स्टोर क्लोज आहे. बट बघू शकतो की हे SU शॉप आहे. इथं आम्ही भरपूर गोष्टी घेऊ शकतो. मिल्क अँड ब्रेड,
म्हणजे समथिंग लाईक आम्हाला जर खाली जायचं नसेल, M&S आहे आमच्या इथं खाली हाय स्ट्रीटला, देन टेस्को आहे, तर आम्ही इथं येतो. ऑप्शन आहे. बट इथं थोड्या गोष्टी महाग आहेत कारण की हे युनीच्या आतमध्ये भेटतं, त्यासाठी थोडंसं कॉस्टली आहे, बट ठीक आहे. तर आपण आता जाऊया लायब्ररीमध्ये. लेट्स गो. हे बघा, आमच्या युनीमध्ये सगळ्यात जी कॉस्टली बिल्डिंग आहे ती आहे ही लायब्ररी. हे 24/7 चालू असते. इथे तुम्हाला एक सायलेंट स्टडी रूम, नंतर ग्रुप स्टडी रूम आणि इथं स्टुडंट सर्व्हिस सेंटरसुद्धा आहे. आणि या साईडला डाऊन स्टारबक्ससुद्धा आहे. कॉफी एंट्री केल्यावर जे फ्रंटला सगळ्यात पहिलं दिसतं ते आहे स्टारबक्स. हे सुद्धा एक कॅफे आहे. इथं बाहेर बसायला जागा आहे आणि इथं काउंटर आहे. असं राईट नाव हे क्लोज आहे. सगळं काही इथं 5 वाजताच बंद होतं. आणि इथं आहे स्टुडंट सर्व्हिस सेंटर आणि ही अशी काही लायब्ररी आहे. PC, त्यानंतर त्या साईडला आहे ग्रुप स्टडी रूम्स, हे कॅफे आणि हे ओपन स्टडी एरिया. तर असं काय ग्रुप स्टडी एरिया आहे पूर्ण. हा लाईट चालू करू. तिथं ॲट अ टाईम 5 स्टुडंट स्टडी करू शकतात. त्यासोबत तुम्हाला एक बिग स्क्रीन आहे इथं, साऊंड सिस्टीम, त्यानंतर चार्जर्स, वायफाय, एव्हरीथिंग. तुम्ही तुमचं इथं लॅपटॉप वगैरे कनेक्ट करून काय प्रेझेंटेशन वर्क असेल ते करू शकता. आणि त्याचसोबतच असा एक व्ह्यू आहे तुम्हाला बॅकला. लाईट बंद करू. त्यासाठी पण तुम्हाला हे बुक करावं लागतं. जेव्हा तुम्ही बुक कराल तेव्हा तुमचं इथं नाव येतं, तुम्ही आतमध्ये जाऊन स्टडी करू शकता. हे आहे, इथनं तुम्ही लॅपटॉप बॉरो करू शकता. तर थिंग इज, तुम्हाला 24 आवर्ससाठी हा लॅपटॉप भेटतो फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्ही तो सबमिट नाही केला परत इथं येऊन तर तुम्हाला चार्जेस पडतात. म्हणजे एक रेंट असतो काहीतरी, तो रेंट पडतो. येस, तुम्ही इथनं लॅपटॉपसुद्धा घेऊ शकता. गाईज ऑलमोस्ट देअर. आपण पूर्ण व्हिडिओ डन केलेला आहे युनी टूरचा. आणि लास्ट बिल्डिंग ही युनीची विंझर ऑडिटोरियम. तर इथे लेक्चर्ससुद्धा होतात. मी तुम्हाला जस्ट बोललो तसं, IBMचे वेगवेगळे सेमिनार मोठमोठे. हे सगळ्यात मोठं ऑडिटोरियम आहे. जेव्हा डिसेंबरमध्ये आमचं ग्रॅज्युएशन असतं, थिंक सो आमचं ग्रॅज्युएशनसुद्धा इथेच होतं आतमध्ये, कारण की बाहेर खूप कोल्ड असतं. आणि राईट नाव हे वेदर आहे, चेक करा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.